Today we are observing the practical number 7, class A, B, C commutation performance. What are the practical significance of this practical? Continuous conduction causes problem in choppers. When we are using chopper, inverters, cycloconverters, we are having the problem. So by overcome this problem, we are using the commutation process. In the thyristor operating mode, we are using the commutation process. In this mode, it change from forward conducting to forward blocking mode. In class A and class B and class C commutation, thyristor can be turned off by reducing the anode current below the holding current with the help of active and passive component. आता इथे आपण काय करणार आहे, थायरिस्टर जो क्लास एबीसी कम्युटेशन मध्ये यूज करणार आहे, ठीक आहे. तर तो टर्न ऑफ करणार. तो कसा टर्न ऑफ करणार? जो आपला एनोडचा करंट असेल तो होल्डिंग करंट पेक्षा कमी करायचा. कमी केला की आपोआप तो थायरिस्टर जो आहे एससीआर जो यूज करणार आहे आपण, तो टर्न ऑफ होईल. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून जे आपण चॉपर इन्व्हर्टर किंवा सायक्लो कन्व्हर्टर यूज करत होतो जिथे जिथे प्रॅक्टिकली जेव्हा ह्या गोष्टी चॉपर इन्व्हर्टर्स आणि सायक्लो कन्व्हर्टर आपण यूज करतो, त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स येतात ते ओव्हरकम करण्यासाठी आपण एबीसी कम्युटेशन मेथड ही यूज करतो. In class A commutation, this is also known as commutation or load communication. Commutation. In this commutation, the source of commutation voltage is in the series with SCR. The load must be an underdamped RLC supplied with the DC supply so that the natural zero current is obtained at the ranging frequency. याच्यात काय क्लास ए कम्युटेशन मध्ये आपण काय यूज करणार आहे? आरएलसी सर्किट यूज करणार आहे. ठीक आहे. सिरीज आरएलसी सर्किट डायग्राम आहे बघा. इथे सिरीज आरएलसी आपण यूज केलेला आहे. एससीआर प्रॅक्टिकल सेटअप बघा. एससीआर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर एल यूज केला आहे इंडक्टर. त्याच्यानंतर कॅपॅसिटर विथ पॅरलल आरएल लोड. ठीक आहे. तर व्हीडीसी डीसी व्होल्टेज इनपुट दिलं आहे एससीआर ला आणि आरएलसी जो आहे तो सिरीज मध्ये. इथे लोड इन सिरीज आणि कॅपॅसिटर लोड इन पॅरलल. ठीक आहे. आणि इथे पूर्ण सिरीज मध्ये दोन कनेक्शन्स तुम्ही दोन्ही पण कनेक्शन्स केले तरी दोन्ही पण क्लास ए चेच आहेत. दोन्ही केले तरी आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्म इथे शेजारी दिलेला आहे बघा. गेट करंट दिलेला आहे. त्याच्यानंतर एससीआर करंट दिलेला आहे. एससीआर व्होल्टेज बघायचं आहे. ठीक आहे. टी ऑन आणि टी ऑफ टाइम बघायचा आहे एससीआरचा. तर क्लास ए कम्युटेशन मध्ये आपल्याला सेम वेव फॉर्म बघायला मिळतील. इन क्लास बी कम्युटेशन, दिस इज ऑल्सो अ सेल्फ कम्युटेशन सर्किट in which the commutation of SCR is achieved automatically by L and C component once the SCR is turned on. In this, the LC resonance circuit is connected across the SCR, but not in series with load as in case of class A commutation, and hence the L and C components do not carry the load current. इथे आपण क्लास बी कम्युटेशन मध्ये काय यूज करणार आहे? रेझोनंट सर्किट यूज करणार आहे. तर याच्यामध्ये सिरीज मध्ये नाही यूज करणार आहे लोड आणि कॅपॅसिटर जो आहे तो रेझोनंट सर्किट यूज करणार आहे आपण क्लास बी कम्युटेशन मध्ये. सर्किट डायग्राम बघा. क्लास बी कम्युटेशनची सर्किट डायग्राम आहे. व्होल्टेज इन डीसी व्होल्टेज इनपुटला एससीआरच्या अक्रॉस लोड आणि कॅपॅसिटर इथे आहे. इंडक्टर आणि कॅपॅसिटर. लोड करंट रेजिस्टर खाली यूज केलेला आहे सिरीज मध्ये. ठीक आहे. एससीआरला वेव्हफॉर्म आहे. इथे करंट आहे. लॅचिंग करंट जो आहे तो गेट करंट आहे. एससीआरच्या अक्रॉसचा करंट आहे आणि एससीआरच्या अक्रॉसचा व्होल्टेज आहे. नेक्स्ट, क्लास सी कम्युटेशन. In this commutation method, main SCR that is to be commutated gets connected in series with the load, and additional or complementary SCR is connected in parallel with main SCR. This method is also called as complementary commutation.
आता इथे कॉम्प्लिमेंटरी SCR कनेक्ट केलेलं 2 SCR आहेत क्लास सी मध्ये बघा. इथे 2 SCR यूज करतो आपण. SCR1 SCR2 त्याच्या अक्रॉस मध्ये कॅपॅसिटर आहे RL आणि R. ठीक आहे, RCR जे सर्किट आहे आपलं पॅरलल मध्ये R आणि कॅपॅसिटर यूज करणार आहे. इथे वेवफॉर्म बघा. गेट करंट दोन्ही SCRच्या अक्रॉसचा गेट करंट आहे. त्याच्यानंतर SCRच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि करंट. वेवफॉर्म आपण बघणार आहे क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी कम्युटेशन. तिन्ही कम्युटेशन रिसोर्सेस रिक्वायर्ड रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, DC पॉवर सप्लाय जे आपण इनपुटला यूज करतोय, DC वोल्ट VDC 0 to 300 वोल्ट, ड्युअल ट्रेस CRO, SCR लागणार आहे 2N6394 और TYN612. आपल्या किट मध्ये जे इनबिल्ट असणार आहे ते आपण यूज करणार आहे. रेजिस्टर 1 किलो ओहम, इंडक्टर 5 हेनरी मिली हेनरी, कॅपॅसिटर 1 मायक्रोफॅरेड आणि UJT triggering circuit. These are the resources required for this practical. Procedure दिलेली आहे. Make the circuit connection as per the circuit diagram. Switch on the power supply. Observe and note the output anode to cathode voltage. If the gate voltage is not applied, not apply gate signal to the SCR. Observe the change in output with respect to the gate pulse. Observe and record the load voltage and anode to cathode voltage. And last, draw the waveforms. Mainly, we are controlling the SCR voltage in this class A, class B and class C commutation method.